अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये मागच्या महिन्याभरापासून जे युद्ध चालू होतं ते पाकिस्ताननं मध्यस्थी करून मिटवलं असं सध्या बोललं जाते आणि हे सगळ्यांना आपल्याला दिसलं देखील आहे. कारण उद्या 10 तारखेपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये या दोन्ही देशांच्या दरम्यान चर्चा होणार आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की भारताचे देखील या सगळ्या राष्ट्रांच्या बरोबर चांगले संबंध आहेत. पाकिस्ताननं इथं संधी साधली आणि एक मोठेपणा आपल्याकडे घेतला. भारतानं असं का केलं नाही असा प्रश्न आता अनेक लोक विचारायला लागलेत. राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला, राशिद अल्वींनी केला, महाराष्ट्रात संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला की भारत सरकार आणि भारताची फॉरेन पॉलिसी इथं फेल झालेली आहे. भारताला ही गोष्ट करता आली असती पण भारत सरकारच्या फॉरेन पॉलिसीमुळे भारताला ती जमली नाही, म्हणून भारताला जगामध्ये काही किंमत राहिली नाही. खरं तर भारताला ग्लोबल साऊथचा लीडर व्हायचा आहे, पण जर लीडर व्हायचं असेल तर पुढे जाऊन अशा पद्धतीची युद्ध थांबवली पाहिजेत, मिटवली पाहिजेत. पाकिस्तान जसं आता हे युद्ध मिटवतोय अशाच पद्धतीने जर भारतानं केलं असं तर भारताला देखील डोनाल्ड ट्रम्प यांना सांगता आलं असतं की बघा आम्ही देखील तुमचं युद्ध मिटवलं. जसं डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंत 60-70 वेळा सांगून झाले की भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध मी मिटवलं. अशी एक संधी भारतानं गमावली काय, असं देखील अनेकांचा प्रश्न आहे. त्यामुळे नेमकं खरोखर भारताचा यामध्ये रोल काय होता? भारताची जी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे, भारतानं जी स्ट्रॅटेजिक न्यूट्रॅलिटी इथं पाळली, त्याचं कारण काय होतं? त्याच्या मागची इतर कारणं काय आहेत? भारत खरोखर हे युद्ध मिटवू शकत होता का? भारताची फॉरेन पॉलिसी फेल झाली का? भारत या युद्धाच्या मध्ये का पडला नाही? थोडक्यात हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. जवाहरलाल नेहरू बऱ्याच वेळी इंटरनॅशनलिझम बद्दल बोलायचे, म्हणजे हे विश्व सगळं एकच आहे आणि इथले सगळे लोक एकमेकांचे भाऊ बहीण आहेत वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात या गोष्टीमध्ये काहीही तथ्य नाही. भलेही ज्ञानेश्वरांनी म्हणून ठेवलं असेल की हे विश्वची माझे घर, पण प्रत्यक्षात जगातले कुठलेही देश विश्वची माझे घर या संकल्पनेप्रमाणे वागत नाहीत. प्रत्येक देशाचे आपल्या शेजारी राष्ट्राबरोबर भांडण आहे, त्यांच्यामध्ये प्रत्येक देश आपला स्वतःचा स्वार्थ बघतो. त्यामुळे देश हीच संकल्पना आहे आणि देश या संकल्पनेवरच हे जग चालतं. त्यामुळे प्रत्येक देश आपल्या स्वार्थीपणानं वागतो आणि भारतानं या युद्धामध्ये सहभाग घेतला नाही किंवा मध्यस्थी करायला कारण तिथं गेला नाही. कारण भारताची जी भूमिका आहे ती हिस्टॉरिकली जी होती, ऐतिहासिक दृष्ट्या ती बदलत चाललेली आहे. ती बदलत जाताना काय झालंय की भारत सुरुवातीपासून कसा असायचा तर अँटी वेस्ट असायचा, म्हणजे पाश्चिमात्य देशांच्या विरोधात असायचा. जसं की अमेरिका, युरोप, युके, फ्रान्स यांच्या विरोधात असायचा आणि रशिया वगैरे जे देश असतात त्यांच्या बाजूने असायचा. म्हणजे रशियानं जेव्हा हंगेरीवरती हल्ला केला आणि हंगेरीमध्ये जो रिव्होल्ट एक बंड झालेलं होतं रशियाच्या USSR विरुद्ध त्यावेळेला भारतानं म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी रशियाचा निषेध केला नाही. कारण भारतानं आपला स्वार्थ तिथं साधला, भारत रशियाच्या विरोधात बोलणार नाही. पण अमेरिकेनं ज्या ज्या वेळेला कुठल्याही देशावर हल्ला केला त्यावेळी मात्र नेहरू बोलायचे, इंदिरा गांधी देखील बोलायच्या. त्याच्यामागे दोन कारण आहेत. आता नेहरू, इंदिरा गांधी हे त्यांच्या विरोधात असल्यामुळं त्यांना त्याचं काही कारण वाटत नव्हतं आणि हे दोघे देखील तसे वांड नेते होते. त्यामुळे तरी देखील ते अमेरिकेच्या विरुद्ध जायला अजिबात घाबरत नव्हते. हे त्याच्यामागचं एक कारण असलं तरी भारताचे कधीही कुठेही हात अडकलेले नव्हते पाश्चिमात्य देशांच्या मध्ये, हे देखील याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे भारत पूर्वी कसा असायचं, अँटी वेस्ट असायचा, पण रशियाच्या विरोधात जायचं नाही. भारत आता त्याच्यापेक्षा जरा जास्त बदललाय. भारत आता ना अँटी वेस्ट आहे ना रशियाच्या विरोधात आहे. भारत आता रशियाचाही निषेध करत नाही आणि अमेरिकेचा देखील निषेध करत नाही. कसं करत नाही ते पुढे सांगतोच तुम्हाला. पण थोडक्यात असं आहे की भारत आता दोन्हीकडे हात ठेवून चाललेला देश आहे. आता मग भारत यामध्ये आपला स्वार्थ कसा साधतोय याचं कारण बघा. भारत, असं काही लोक म्हणतील की अमेरिकेवर टीका करत नाही कारण भारत अमेरिकेला घाबरतोय. आता भारत अमेरिकेला घाबरतोय याच्यामध्ये नेमकं याचं कारण असं आहे की भारत आणि अमेरिकेमध्ये आता जवळजवळ $150 बिलियन बिझनेस दरवर्षी होतोय. एवढा मोठा बिझनेस होत असताना जर आपला फायनान्शियल लॉस होत असेल तर भारत अमेरिकेच्या विरोधात का बोलेल? बोलणार नाही. दुसऱ्या बाजूला जर भारत रशियाच्या विरोधात बोलायला लागला तर भारताला जे ऐनवेळी तेल उपलब्ध होतं, रशिया प्रत्येक वेळेला युद्धाच्या वेळेला किंवा कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये असताना भारताच्या बाजूने उभा राहतो. त्यामुळे रशियासारखा एक स्ट्रॅटेजिक पार्टनर भारताला गमावणं परवडणार नाही. त्यामुळे रशियाने जेव्हा युक्रेनवर हल्ला केला त्यावेळी देखील विरोधकांनी असंच म्हटलं होतं की रशियाचा निषेध करा, पण भारतानं रशियाचा निषेध केला नाही. पश्चिमात्य देशातल्या अनेक मीडियानं जयशंकर यांना अनेक फिरवून फिरवून प्रश्न विचारले आणि म्हटलं की तुम्ही निषेध का करत नाही? त्यावेळी जयशंकर म्हणाले होते की आम्ही करणार नाही, आमची भूमिका, आम्ही काय करायचं ते करू. भारतानं रशियाचा निषेध केला नव्हता. भारतानं आता देखील खामेनींना मारलं गेलं त्याचा निषेध केला नाही. अमेरिकेनं इराणवर हल्ला केला त्याचा निषेध केला नाही. भारतानं फक्त खामेनींच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं, म्हणजे शोक व्यक्त केला. त्यामुळे भारत काय करतोय तर भारत एका वेळेला रशियालाही सोबत ठेवतोय, अमेरिकेलाही ठेवतोय. रशियाला सोबत ठेवणं आपली गरज आहे, अमेरिकेला सोबत ठेवणं आपली गरज आहे.
त्यामुळे एका वेळेला दोन्हीकडे हात ठेवून भारत चालतोय, म्हणून भारत या युद्धामध्ये पडत नाहीये. आणि या युद्धामध्ये मध्यस्थी करणं याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की इराण बरोबर आमचे संबंध चांगले आहेत, अमेरिकेबरोबर चांगले आहेत, इस्रायल बरोबर चांगले आहेत, त्यामुळे आम्हाला हे तिघही महत्वाचे आहेत, म्हणून आपण हे युद्ध थांबवावं असं सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि या ठिकाणी भारत हे जाणीवपूर्वक दाखवायचा प्रयत्न करतोय की इराण आम्हाला महत्वाचा आहे, पण इराणपेक्षा आम्हाला इस्रायल आणि अमेरिका जास्त महत्वाचे आहे. हे सिम्पलेस्ट काहीही न करता केलेले एक स्टेटमेंट आहे. कारण इस्रायल हा भारताचा एक स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. इस्रायल आणि भारत यांच्यामध्ये मोठा व्यापार आहे. इस्रायल भारताला शस्त्रास्त्र पुरवतो, भारत इस्रायलला शस्त्रास्त्र देतो काही ठिकाणी. त्यामुळं इस्रायल प्रत्येक वेळेला जेव्हा भारताचं पाकिस्तान बरोबर किंवा कुठल्याही शत्रूबरोबर युद्ध होतं, त्यावेळेला इस्रायल भारताच्या बाजूनं उभा राहणारा देश आहे. त्यामुळं इस्रायल जे युद्ध करतोय किंवा इस्रायल ज्या ठिकाणी युद्धामध्ये गुंतलेला आहे, त्या ठिकाणी भारतानं काहीही कारण नसताना इराण बरोबर सलगी दाखवणं किंवा इराणच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं आणि इराणला एक प्रकारे प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करणं, यामध्ये भारताचा काहीही इंटरेस्ट नाही, भारताला काहीही फायदा नाही. त्यामुळं इराणसाठी इस्रायलला गमावणं हे भारताला आता सध्या तरी परवडत नाही आणि येणाऱ्या भविष्य काळात देखील परवडणार नाही. भारताची जी हिस्टॉरिकल भूमिका होती इस्रायल बद्दलची, ती आता पूर्णपणे बदललेली आहे. भारत पूर्वी पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोघांना देखील मान्यता द्यायचा, पण तो थोडा पॅलेस्टाईनकडे झुकलेला होता. यासिर अराफात वगैरे इंदिरा गांधींना आपली बहीण मानायचे, म्हणजे एवढं चांगलं रिलेशन होतं. पण आता मात्र भारत तिथं राहिलेलं नाही. भारत इस्रायलला आपल्या जवळचा मानतो. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू नरेंद्र मोदींना आपला भाऊ म्हणतात, नरेंद्र मोदी त्यांना आपला भाऊ म्हणतात. एवढं हे रिलेशन आता बदललेलं आहे आणि हे एक स्वार्थी रिलेशन असलं तरी हे रिलेशन भारताच्या फायद्याचं आहे. या युद्धाच्या मध्यस्थीमध्ये न पडण्याचं तिसरं महत्वाचं एक कारण आहे, ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा अनप्रेडिक्टेबल स्वभाव. डोनाल्ड ट्रम्प काय करतील, कसं करतील, कोणता निर्णय घेतील आणि कोणत्या वेळी काय बोलतील हे काही सांगता येत नाही. एखादा जर पीस प्लॅन आणायचा असेल, एखादी मध्यस्थी करून वाद मिटवायचा असेल, तर त्यामध्ये परमनंट सोल्युशन यायला पाहिजे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा इगो किंवा इराणच्या नेतृत्वाचा इगो एवढा मोठा आहे की याच्यामध्ये परमनंट सोल्युशन येणं खूप अवघड आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं, काल सीज फायर झाला, दुसऱ्या दिवशी इस्रायलनं लेबनॉनवरती असे हल्ले केलेत की 10 मिनिटांमध्ये 182 लोकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे इस्रायल हे मान्यच करायला नाही की तयार नाही की लेबनॉनचा देखील या सीज फायरमध्ये समावेश होता. आता डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की इराणनं दिलेले 10 पॉइंट्स मी कचऱ्यात फेकून दिले. आता त्याच्यामध्ये जेडी व्हॅन्स म्हणतायत, कॅरोलिन लेविट, हे सगळी लोक सांगतायत की लेबनॉनचा काही यामध्ये संबंधच नाही. म्हणजे जे युद्ध होतं ते फक्त इराण बरोबर होतं आणि ते सीज फायर करून आम्ही थांबवलेलं आहे. त्यामुळं भलेही पाकिस्तान ज्यांनी मध्यस्थी केली म्हणतात, पाकिस्तानचे पंतप्रधान सांगतायत, ट्विटरवरती त्यांचं ट्विट आहे की लेबनॉन मधलं देखील युद्ध थांबणार आहे असं मध्यस्थीमध्ये ठरले, पण प्रत्यक्षात पाकिस्तानच्या पंतप्रधानाला देखील माहिती नाही की अमेरिका लेबनॉन मधलं युद्ध थांबवण्याबद्दल विचार देखील करत नाही. त्यांनी बेंजामिन नेतान्याहू यांना गो अहेड दिलाय. म्हणजे थोडक्यात काय, हे युद्ध असंच कंटिन्यू ठेवायला अमेरिकेची संमती आहे लेबनॉनमध्ये. त्यामुळे पाकिस्ताननं ज्यांनी मध्यस्थी केली त्यांना या गोष्टीची कल्पना देखील नाही. अशा प्रकारच्या मध्यस्थीला काही अर्थ नसतो. त्यामुळं भारताने ह्या मध्यस्थीमध्ये न पडणं योग्य ठरवलं, हे अतिशय योग्य झालं. आणि भारत आणि इराण यांच्या संबंधाबद्दल म्हणाल तर इथे एक महत्वाचं कारण आहे. भारत यामध्ये इराणच्या बाजूनं किंवा इराणला प्रोटेक्ट करायला का उतरत नाही, याचं एक महत्वाचं कारण आहे. इराणचं आतापर्यंत मागच्या 60, 70, 80 वर्षातलं जे वागणं आहे ते भारताच्या अतिशय चांगलं किंवा जवळचं नाही आहे. भारत आणि इराणमध्ये सिव्हिलायझेशनल रिलेशन आहेत वगैरे आपण म्हणतो, भलेही खरं आहे हे. भारत आणि इराणमध्ये सांस्कृतिक संबंध आहेत, जवळजवळ 2000-3000 वर्षाचे संबंध आहेत. पण हे असं असलं तरी इराणनं अनेक वेळा भारतातल्या काश्मीरमध्ये मुस्लिमांच्यावर अत्याचार होतोय वगैरे वगैरे गोष्टी बोललेल्या आहेत. आयातुल्ला अली खोमेनी यांनी बोललेले आहेत. त्याच्यानंतर 1947ला जेव्हा पाकिस्तान नवीन देश निर्माण झाला, आणि पाकिस्तान कसा देश निर्माण झाला तुम्हाला माहिती आहे, भारताची फाळणी करून भारताचं एक प्रकारे हृदय कापून पाकिस्तान हा देश निर्माण झाला आणि पाकिस्तानला मान्यता देणारा इराण हा पहिला देश होता. त्याच्यानंतर बघितलं 1965च्या युद्धामध्ये इराणनं पाकिस्तानला शस्त्र पुरवलेली होती. 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या बाजूनं इराण उभा होता. त्याच्यानंतर जेव्हा इस्लामिक रिजिम आली तिथं, त्याच्यानंतर थोडीशी भूमिका बदलली किंवा थोडं तटस्थ इराण होत गेला. पण तरी देखील 1999ला जे कारगिलचं युद्ध झालं त्यामध्ये इराण तटस्थच होता. 2025ला जे भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर झालं, ते युद्ध झालं, त्यामध्ये इराण तटस्थच होता. त्यावेळेला इराणनं काय केलं, ते इराणनं युद्ध थांबवायचे प्रयत्न केले नाहीत किंवा पाकिस्तानला थांबा म्हणून सांगितलं नाही. त्यांनी दोन्ही देशांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला इंटरनॅशनल राजकारणामध्ये काडीची किंमत नसते. असं आवाहन करायचं, याचा अर्थ सिंपल आहे की तुम्ही दोन्हीकडे हात ठेवून आहे, आणि भारत देखील या युद्धामध्ये तेच करतोय. भारताला इराणला सांभाळण्यासाठी
इस्रायल आणि अमेरिकेबरोबर शत्रुत्व करणं परवडत नाही आणि यामध्ये कोणतंही प्रॅक्टिकली योग्य निर्णय सुद्धा हा होणार नाही. त्यामुळे इथं जर बघितलं प्रॅग्मॅटिझमचा जर विचार केला तर भारतानं या युद्धामध्ये न पडण्याचा निर्णय अतिशय योग्य होता. त्यामुळे नेमकं असं घडलंय की आता जरी हे युद्ध थांबलेलं असलं तरी थांबेल की नाही अजूनही सांगता येत नाही. याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की भारतातले ऑपोजिशन किंवा विरोधक जरी आता म्हणत असले की भारताने युद्ध थांबवायला पाहिजे होतं, पण प्रत्यक्षात मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की जरी आत्ताचं भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी या देशामध्ये काँग्रेसचं सरकार असतं तरीही काँग्रेसच्या सरकारनं या देशाच्या हिताच्या दृष्टीनं या युद्धामध्ये मध्यस्थी न करण्याचाच निर्णय घेतला असता आणि तेव्हा देखील तो योग्यच असता. कारण भारतानं या अगोदर देखील अशा प्रकारच्या युद्धांमध्ये सहभागी व्हायला कधी कायम नकारच दिलेला आहे आणि मध्यस्थी करायला देखील नकार दिलेला आहे. हा भारताचा विषयच नाही. त्यामुळे ऑपोजिशन किंवा विरोधक भलेही टीका करत असले तरी विरोधकांना देखील सत्य माहिती आहे, पण तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे आणि ते जर तो इफेक्टिव्हली करत असतील तर त्यामध्ये ते यशस्वी होतील. प्रत्येकाचं आपलं आपलं राजकारण आहे आणि ते त्यांना केलं पाहिजे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही शोधत असाल किंवा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की भारतानं मध्यस्थी केली असती तर भारताला देखील मोठेपणा मिळाला असता, मान मिळाला असता, तो आता आपण गमावलाय काय? हा प्रश्नाचं उत्तर जर मी शोधत असाल तर या प्रश्नाची ही 4 महत्त्वाची कारणं आहेत ती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.